राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त उत्साहात साजरे। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले। किरण कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जगनाडे, कार्याध्यक्ष किरणभाई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते चंद्रकांत मैंगुरे, जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज तालुका महिला आघाडी नेताताई आवटी, मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। नमस्कार। आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। तसं बघायला गेलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे। त्यांची जे लोकशाहिरी आणि लोकपटाकथा या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचं तसेच समाजहिताचं कार्य केलं आहे। माझ्या मते भारतातला एकमात्र असं लोकशाहीर होऊन गेलाय ज्यांची कथा, पटकथा आणि काव्य ही जगातल्या 23 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे। ज्या पद्धतीनं बेळगाव, कारवार आणि महाराष्ट्राच्या याचा प्रश्न असताना त्यावेळी पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने आपल्या वगनाट्यातून आणि शाहिरीतून त्या बेळगाव आणि महाराष्ट्राच्या लढ्याचा पण पूर्ण ह्याच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मांडणी केली आहे। तसेच दलितांच्या आणि मातंग समाजाच्या उद्धारासाठी तसेच लोक उपयोगासाठी त्यांनी खूप काही पद्धतीनं जागृती करण्यासाठी लावणी, तमाशा तसेच लोकशाहीर या पद्धतीने समाज